नमस्कार, सुखमंत्र चॅनलमध्ये स्वागत आहे. मी तुम्हाला याच्या आधी एक व्हिडिओ दाखवला होता जो आम्ही ह्या पडवळाची लागवड करतो, पडवळ काकडीची. तर त्या संदर्भातला व्हिडिओ आम्ही इथे तुम्हाला सुरुवातीला दाखवला आणि त्याचवेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्याचे आपण 3 भाग करू, कारण की ते पडवळ लावणं, काकडी पडवळाच्या बिया लावणं आणि त्यापासून त्या उगवून त्याच्यावरती पुन्हा काकड्या आणि पडवळ येणं ह्याला फार वेळ लागतो. साधारण ह्याचा 2-3 महिन्यांचा कालखंड जास्तीच असतो. तर त्यासाठी आपण आता हा दुसरा पार्ट आपण त्याचा बनवतोय. आम्ही पहिला पार्ट तुम्हाला दाखवला आहे. तर आता ह्याला मांडव घालण्याची वेळ आलेली आहे आणि मांडव घालण्याचं काम आज आमचं इथे चालू आहे. हे जे काय मी आता इथे बांधलं आहे, तर हे आमच्याकडे माडाला पोवडे येतात. तर ते माडाचे पोवडे मी थोडे तोडून काढलेत. आमच्याकडे बांबूची ह्या बाजूला कमतरता आहे. इकडे बांबूची खूप बेटं बघायला मिळत नाही आम्हाला. आणि खरं म्हणजे मांडवावरती बांबूच्या काठ्या घालायच्या असतात, ज्या हलक्या असतात खूप वजनाला. त्यामुळे मांडव वाऱ्यावरती मोडून जाणं किंवा खाली बसणं असा प्रकार होत नाही. परंतु आता आपल्याकडे अवेलेबल होत नाही जर, तर त्याला काही रडत बसून उपयोग नाही. तर त्याच्यासाठी आमच्याकडे हे जे छोटे पोवडे येतात, जे माडाचे झाप पडतात आमच्या, तर त्या झापापासून जो पोवडा निघतो मधला, तर ते मी आता इथे पोवडे काढून त्याची मोळी बांधले, इथे बघू शकताय. तर आता खूप दमाईल झालंय. तर ती पोवड्यांची मोळी आम्ही आता घरी घेऊन जाणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं पहिल्या ज्या वेळेला आम्ही बिया रुजत घातल्या त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आम्ही त्याचे 3 भाग करू. तर आता बिया चांगल्यापैकी रुजून आमचे वेल वरती चाललेले आहेत. त्यामुळे आता आम्ही मांडव घातलाय आणि मांडवावरती हे संपूर्ण बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे. हे जे छोटे छोटे वेल इथे दिसत आहेत, तर ह्या इथे जागा होती. मी तुम्हाला जेव्हा दाखवलं होतं त्यावेळेला आपण इथे 2च ठिकाणी मांडवाला अळी घालणार होतो, परंतु इथे जागा ही मोकळी राहत होती माझी. आणि जरी इथे जागा पण होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडचे जे वेल मी भरेच लावले होते त्याच्यासाठी आम्ही इकडची जागा मोकळी सोडली होती. परंतु ह्यातले वेल अति पावसामुळे काही मरून गेलेत, तर त्यांची संख्या कमी झाल्यामुळे आता इथे ॲडजस्ट केलेत मी. वेगळे वेल आपण जास्तीचे घातले तरी इथे चालणार आहेत म्हणून मी हे इथे घातलेत. ह्या इथे बघू शकता आता की या बिया माझ्या रुजून आता चांगल्यापैकी वर आल्यात. ह्या जवळजवळ नाही म्हटलं तरी ह्या बियांना एक साधारण 12 ते 13 दिवस होऊन गेलेत आता घालून. आणि ह्या चांगल्यापैकी वर आल्या. ह्याच्यामध्ये वालीचे शेंगा पण टाकलेत थोड्या मी मध्ये. त्या बाजूच्या ह्याच्यामध्ये मी कारल्याचे वेल लावलेत आणि ह्याच्यात काकडीचे वेल लावलेत. आता ह्याच्यामध्ये असा आहे प्रकार की आत्ता ह्यानं शिऱ्या लावायच्या नाही आहेत एवढ्यात, कारण की आत्ता सुद्धा पाऊस आमच्याकडे आहे बऱ्या प्रमाणात. तर जेव्हा पाऊस पडतो आमच्याकडे त्यावेळेला तो पाऊस संपूर्ण शिऱ्यांवर आपटून जर ह्या पाणी जर सगळं ह्या झाडांवर पडलं तर पुन्हा हे लावलेले वेल मरू शकतात. या इथे तुम्हाला बघायला मिळतंय हे जे, तर ह्या बारीक काठ्या आहेत ज्याला ते आम्ही शिऱ्या म्हणतो कोकणामध्ये. तर शिरटी म्हणजे छोटी काठी. तर त्या शिरट्या इथे अशासाठी लावलेल्या आहेत, ह्या गच्च लावल्यात खालून. कारण की आपल्याकडे सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या घरामध्ये कोकणामध्ये मांजरं असतातच, कुत्रं बाळगलेलं असतं. तर ते खेळण्याच्या नादामध्ये या वेलांमध्ये घुसतात आणि त्यामुळे पण हे वेल तुटून मोडून जातात. म्हणजे आपण इतकी जी मेहनत करतो ती वाया जाते. ही एक त्याच्यातली माहिती मी तुम्हाला सांगितली. जर तुम्ही अशा प्रकारचे वेल लावलात तर कोणतेही छोटे प्राणी असतात ना, जे मुंगूस असतं म्हणा, उंदीर असतात, घुशी असतात, काही ठिकाणी मांजरं असतात, कुत्री बाळगलेली असतात, तर ह्या सगळ्यांचा सुद्धा एक प्रकारे प्रादुर्भाव आपल्याला असतो. आणि तो त्रास नको व्हायला यासाठी या ज्या शिरट्या आहेत ते साधारणपणे आपले वेल एवढे एवढे झाले, एक विती एवढे, की त्यांना पूर्ण गोल करून साईडने आपण छोटं जाळं पण लावू शकतो की खालून त्यांचं संरक्षण व्हावं, किंवा गोल त्याला गच्च गच्च शिरट्या लावून टाकायच्या. त्या इथे जो मांडव घातलाय मी आता, तर माझ्याकडे खूप साऱ्या काठ्या बांबूच्या अवेलेबल नाही. मी तुम्हाला सांगितलं की आमच्या या साईडला बांबूची बेटं थोडी कमी आहेत. तर आमच्याकडे असणारे हे जे माडाचे पोवडे आहेत ते आम्ही वापरून आता सर्वसाधारण मांडव केलेला आहे. आणि आता ह्या बाजूचा जो मांडव आहे तो मी इकडचा मोकळा ठेवलाय. ज्या मोठ्या शिऱ्या टाकायच्या आहेत, जे वेल वर चढण्यासाठी जे आहे त्याला शिरी म्हणतो आपण, ती जी टाकायची ती त्या बाजूला टाकणार आहे मी. कारण त्याची ते जे खालच्या बाजूला जे वेल आहेत ना त्यांची उंची इतकी झालेली आहे आता की ते शिऱ्यांवर चढतील आपोआप.
आणि ह्या इथे जे मी छोटे वेल आत्ता लावलेले आहेत तुम्ही बघितलेले आहेत खाली, तर त्यांचा हा जो मांडव आहे हा मी इथून मोकळा ठेवला आहे पूर्णतः. कारण ह्याच्यावर मी आता जर शिऱ्या घातल्या तर त्याच्यावरून पाऊस पडेल आणि जो पाऊस पडल्यानंतर त्याचे जे ठिपके किंवा धार त्याची तयार होईल ती जर या छोट्या झाडांवर पडली तुमच्या तर त्याची पूर्णतः ती झाडं नष्ट होऊन जातील. कारण की त्यांचा जीव खूपच छोटा आहे, त्यामुळे त्यांना फक्त आभाळातून येणारा जो थेंब आहे पावसाचा तेवढा ती सहन करू शकतात. तुम्ही त्याच्यावरती जर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा एखादा वस्तू ठेवलात तर त्याच्यानंतर जे पाणी त्याच्यामध्ये पडेल तर ते तुमची झाडं ती सहन करू शकत नाही. सो त्यासाठी आधी ही झाडं पूर्णतः चांगली इतकी उंच म्हणजे साधारण एक 4 फूट वेल ते उंच होईपर्यंत तुम्ही शक्यतो करून मांडव आधी घालू नका आणि त्याच्यावरती जे तुम्ही टाकणार आहात शिऱ्या वगैरे ते अगोदर टाकू नका. सर्वसाधारणपणे 3.5-4 फुटाचं झाड झालं की त्याच्यानंतरच तुम्ही ह्याच्यावर जे काय टाकणार आहात ते नंतर टाका, तुम्ही आधी टाकू नका. ह्याचं कारण की असं होऊन जातं की आपण एवढी जी मेहनत घेतो ना ती नंतरला आपली वाया जाते आणि त्याचं दुःख आपल्याला जास्ती होतं. एवढी सगळी मेहनत घेतल्यानंतर फळं येऊन आपण ती खाणं ह्याच्यासारखा वेगळा आनंद नसतो आणि ते करण्यासाठी ह्याची निश्चितच काळजी घ्या मी जशी सांगितली तशी. हे ज्या वेळेला तुम्हाला इथे वेल दिसतील आलेले तर तुम्ही ज्या लावलेल्या काठ्या म्हणजे ह्या शिऱ्या असतात शिरट्या, त्याला त्यांचे जे अशा स्प्रिंग्स असतात तर त्या स्प्रिंग अशा धरत धरत त्याला त्यांचे हात असल्यासारख्या वरती जातात. तर ही स्प्रिंग बघा इथे पडली आहे आणि ही शिरीला माझ्या इथे अशी पडली होती धरून. पण ज्यावेळेला आपल्याला हा वेल मांडवावर चढवायचा आहे तर तो आपोआपही जातो, परंतु आपण मांडव घातल्यानंतर आपलं हे काम आहे की आपण हे ज्या स्प्रिंग आहेत या दिसत आहेत तिथे तुम्हाला या स्प्रिंग आहेत एक प्रकारच्या, त्या स्प्रिंगला जी काठीला आपल्या पकडेल ती स्प्रिंग हळूवारपणे हाताने तोडायची आणि तोडून टाकून आपण फक्त तिला अशी कुठेतरी अडकवून ठेवायची वर. आणि त्याच्यानंतर आपला जो मेन वेल असतो ना त्याला बिलकुलच धक्का लावायचा नाही, त्याला अलगदपणे वरती घ्यायची आपल्याला आणि आपण ती काठीवरून आपल्या शिऱ्यांवरती त्याला शिफ्ट करायचं आहे वरती. म्हणजे तो एकदा शिरीला धरून वरती गेला वेल की मग आपण जिंकलो, मग मांडवावरती तो आपोआपच जातो आणि सगळा वेल आपला छान होऊन जातो. हा जो पालापाचोळा कुजलेला इथे दिसतोय हे आम्ही तयार केलेलं कंपोस्ट खत आहे. कंपोस्ट खताच्या खड्ड्यामधून हे काढलेला पालापाचोळा आहे. अर्धवट कुजलेलं असं हे आत्ता खत आहे, परंतु आता पाऊस असल्यामुळे याची पूर्णतः जी प्रोसेस शिल्लक आहे उरलेली उर्वरित ती आपोआपच होईल आणि ह्याच्यातलं संपूर्णतः काढलेलं खत आहे जे ते आत्ता हे आम्ही जे वेल लावले पडवळ काकडीचे तर त्याच्यामध्ये जे गोल केलेले आहेत त्याला साईडनी म्हणजे आम्ही सुरुवातीला जेव्हा घातलं त्यावेळेला हे खाली घातलेलं नव्हतं, पहिल्या व्हिडिओमध्ये माझ्या तुम्हाला हे दिसलेलं नाही आहे. परंतु आत्ता हे सगळं कुजलेलं खत आम्ही आमच्या खड्ड्यामधून बाहेर जेव्हा काढलं आहे तर त्यावेळेला आम्ही आता ही साईडची जी पट्टी आहे जे आम्ही ओंडे लावलेले असतात केळीचे तर त्याची जी ओंड्यांची उंची आहे त्या ओंड्यांच्या उंचीपर्यंत हे असं कंपोस्टचं खत किंवा ही बघा इथे ही लेंडी खत आहे हे आम्ही मे महिन्यातच आणून ठेवतो असं आणि ह्या लेंडीच्या पोतल्या आम्ही आणून ठेवतो आणि नंतर ह्या पावसाळ्यामध्ये आम्ही थोड्या पावसामध्ये ठेवून देतो की जेणेकरून त्या ओल्या होतात. कारण लेंडी खूप कडक असते ही फुटायला तशी मे महिन्यात तुम्ही हातात घेतलात आणि वाळलेली लेंडी कुटायला कडक असते एकदम, पण आत्ता जर बघितलं तुम्ही तर ही नुसती अशी दाबली तरी फुटून जाते आणि त्याची ही बघा माती होऊन जाते अशी पूर्णतः. तर आत्ता ना आम्ही ही ठेवलेली आहे आणून आणि पावसाळ्यात आत्ता ती जरा ओली झाल्यामुळे ती आता चांगल्यापैकी मऊ झाले आणि हे अतिशय सुंदर सेंद्रिय खत आहे लेंडी खत हे. तर त्याच्यातला खताचा आमच्या 2 वेळा हात जी हे मोठे वेल झालेले दिसत आहेत यांना शेणखत आणि लेंडी खत असं 2 वेळा आमचं देऊन झालेलं आहे त्याच्यानंतर. तर आजचं काम आमचं इथेच संपवलं आहे आम्ही आणि माझा मांडव घालून पूर्ण झाला आहे. वरती शिरट्या टाकून झालेल्या आहेत आता आणि जे वेल आलेले होते ते तुम्हाला दाखवले स्प्रिंगा खुटून आणि त्या स्प्रिंगा कशा वर दौडायच्या तेही तुम्हाला दाखवलं आता. तर असा आमचा दुसरा जो भाग आम्ही सांगितला होता तो अशा अर्थाने सुफळ संपूर्ण झालेला आहे आजचा. आता ह्याच्यानंतर ज्या वेळेला काकडी फुलेल आणि काकडीला काकडी आणि पडवळं येतील किंवा कारली घातलेत त्याच्यामध्ये वालीच्या शेंगा घातल्यात तर त्याचं जेव्हा पूर्ण फलोत्पादन चालू होईल तर त्यावेळेला काय काळजी घ्यायची त्याची आपण तर त्याच्यासाठी तिसराही भाग तुम्हाला नक्कीच दाखवू. हा भागही तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्या आणि अशा प्रकारची शेती करण्याचा तुम्ही पण प्रयत्न करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा आणि व्हिडिओ नक्की बघा.